तमिळनाडूमध्ये भाजपने थलपतीच्या संपूर्ण स्वप्नावरती पाणी फेरलंय. तमिळनाडूचा निकाल लागला, त्यामध्ये थलपतीच्या पक्षाला सर्वात अधिक जागा मिळाल्या. मग असं बोललं जाऊ लागलं की आता थलपतीच मुख्यमंत्री होणार. पण भाजपने त्यांचा दुसरा प्लॅन ॲक्टिव्ह केला, ज्यामुळं थलपतीचं सरकार बनण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. भाजपने पडद्यामागून मास्टर प्लॅन तयार केलाय, ज्यामुळं थलपतीचा मोठा पक्ष असून देखील तो सत्तेबाहेर जाऊ शकतो. भाजप या ठिकाणी फक्त किंग मेकरच नाही, तर सत्तेचा गेमच पलटू शकतो. नेमकं भाजपचं गणित आहे तरी काय? कोण आहेत ते आमदार ज्यांच्यावरती सर्व खेळ बदलू शकतो? महाराष्ट्रासारखा राजकीय ट्विस्ट आता तमिळनाडूमध्येही पाहायला मिळेल का? चला सविस्तर जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओमधून. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भाजपला तमिळनाडूमध्ये फारसं काही यश मिळालं नाही, तरी देखील भाजपा सत्तेच्या खेळामधून अजूनही बाहेर गेलेलं नाही. कारण की त्यांना माहिती आहे थलपतीकडे बहुमत नाही आहे, आणि हाच त्यांचा सर्वात मोठा कमकुवत पॉईंट आहे. गेल्या अनेक वर्षापासून तमिळनाडूमध्ये दोन पक्षांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं. एक म्हणजे DMK आणि दुसरा म्हणजे AIADMK. काही झालं तरी या दोन पक्षाची सत्ता यायची. पण यावेळेस मात्र तमिळनाडूच्या राजकारणामध्ये तिसऱ्या पक्षाची एंट्री झाली, आणि त्या पक्षाने इतिहास रचला. तो पक्ष होता थलपतीचा TVK पक्षाने 243 जागेवरती उमेदवार दिले होते. त्यामधील 108 जागा त्यांना निवडून आणता आल्या. तमिळनाडूमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला तो विजयचा TVK. पण तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 118 बहुमताचा आकडा लागतो, जो कोणत्याही पक्षाकडे नाहीये. त्यामध्ये स्वतः थलपती 2 जागेवरतून निवडून आलेत. त्यामधील 1 जागा त्यांना सोडावी लागणार, म्हणजे आकडा येतो 107 वरती. अशा परिस्थितीमध्ये जर थलपतीला सत्ता स्थापन करायची असेल तर आणखीन 11 आमदारांची गरज पडते. तमिळनाडूमध्ये 1960 पासून आत्तापर्यंत द्रविड राजकारणाच्या सर्वोच्च राहिला आहे. 6 वेळा DMK हा पक्ष सत्तेमध्ये राहिला, तर 8 वेळा AIAMDMK हा पक्ष सत्तेमध्ये राहिला. MGR, जयललिता, करुणानिधी आणि स्टॅलिन अशा नेत्यांनी तमिळनाडूचं राजकारण आपल्या भोवती गुंतवून ठेवलं होतं. पण पहिल्यांदाच तमिळनाडूमधील चित्र बदललंय. तिसरा पक्ष सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचलाय. आता मेन मुद्द्यावरती येऊया. थलपतीला जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना आपली सत्ता स्थापन करावी लागेल, म्हणजे त्यांना आणखीन एका पक्षाची मदत घ्यावी लागणार. आणि त्यामध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे AIAMDMK या पक्षाची. हा पक्ष विजय थलपती यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्या पक्षाने 47 जागा निवडून आणल्यात. भाजपासोबत युती करून निवडणूक लढवलेल्या या पक्षाला फारसं काही यश मिळालं नाही. भाजपाला स्वतः फक्त 1 जागा मिळाली. त्यामुळं AIADMK या पक्षामध्ये नाराजी पसरली. त्या 47 आमदारांपैकी 30 आमदारांचा एक गट थलपतीला पाठिंबा देत असल्याचं चर्चा होत आहे. पण त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी अशी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही की ते थलपतीला पाठिंबा देणार आहेत. दुसरीकडे थलपतीने DMK या पक्षावरती प्रचारादरम्यान जोरदार हल्ले केले, पण AIADMK या पक्षावरती कोणतीही टीका केली नाही. आणि त्याच पक्षाची भाजपासोबत तमिळनाडूमध्ये युती होती. जर AIADMK या पक्षाने थलपतीला पाठिंबा दिला तर आमदारांची संख्या 155 वरती जाते, म्हणजे स्थिर सरकार सहजपणे बनू शकतं. पण त्यांचा पाठिंबा स्वीकारताना थलपती समोर मोठं आव्हान राहणार आहे, कारण की स्वतः त्याचा पक्ष हा द्रविड विचारसरणीच्या आधारित मानला जातो. पण आपला मेन मुद्दा काय? भाजप कशा प्रकारे थलपतीला मुख्यमंत्री होऊन देणार नाही, त्यासाठी तो असं काय करेल ते आपण पाहू. आता दुसरं आणि सर्वात चर्चेत असलेलं समीकरण, थलपतीला काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांचा पाठिंबा. राहुल गांधी यांनी स्वतः विजय थलपतीला फोन करून अभिनंदन दिले, तसेच ट्विट करून हे देखील सांगितलं, आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत. थलपतीने देखील राहुल गांधींना उत्तर दिलं, लोक कल्याणासाठी सामूहिक कार्याची गरज आहे. त्यानंतर तमिळनाडूच्या राजकारणामध्ये एक नवी चर्चा सुरू झाली. तमिळनाडूमध्ये काँग्रेसकडे 5 जागा आहेत, CPI या छोट्या पक्षाकडे 2 जागा आहेत, CPM या पक्षाकडे 2 जागा आहेत, आणि आणखीन काही 2 लहान पक्षांकडेही जागा आहेत. या सर्व पक्षांचा थलपतीला अगोदरच पाठिंबा आहे. म्हणजे इथे एक गोष्ट क्लिअर दिसते, थलपतीला DMK, AIAMDMK या पक्षाची गरज राहिलेली नाही. त्या पक्षाशिवाय थलपती सरकार स्थापन करू शकतो. पण इथे बघा भाजपने काय डोकं लावलंय. भाजपाला पूर्णपणे माहिती आहे थलपतीकडे बहुमत नाही. सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाची गरज पडणार. AIAMDMKचे बंडखोर आमदार, PMK सारख्या छोट्या पक्षांचे आमदार आणि अपक्ष आमदार या सर्वांना भाजप सहजपणे एकत्रित आणू शकतो.
आणि थलपतीकडे प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे राहील, पण सरकारचं संपूर्ण कंट्रोल आमच्याकडे राहील. आणि जर थलपतीने भाजपचा प्रस्ताव धुडकावला तर भाजपाचा दुसरा बी प्लॅन तयार आहे. थलपतीला पूर्ण बहुमत सिद्ध न करून देता राज्यामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करणे आणि मग AIMDMK सोबत नवीन फॉर्म्युला आणून स्वतः किंग मेकर बनायचं. महाराष्ट्रामध्ये पहाटेचं सरकार पाहायला मिळालं अगदी तसंच. आणि आपल्याला सर्वांना माहितीच भाजप कशा प्रकारे आमदार फोडू शकतात. त्यामुळे तमिळनाडूमध्ये सत्ता कोणाची होणार याबद्दल अजून कोणीही ठाम सांगू शकत नाही. आपल्याला या सर्वांवरती काय वाटते? थलपती मुख्यमंत्री होणार की भाजप त्यांचं नवीन डाव टाकणार? कमेंट करून नक्की सांगा.